नमस्कार. प्रियंकाज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला ड्रायफ्रूट मिल्कशेक कसा करायचा ते दाखवणार आहे. एकादशी येते, महाशिवरात्री येते. त्या दिवशी बरेच जण मिठाचं काही खात नाहीत, खिचडी खात नाहीत. पण आपल्याला असं काहीतरी हवं असतं ज्याच्यामुळे आपलं पोट भरलेलं राहील आणि आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल. तर आज प्रियंकाज रेसिपीमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूट मिल्कशेक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मिल्कशेक तयार करण्यासाठी आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे. तर त्याच्यासाठी इथे असा एक मी बाउल घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण 2 चमचे मी इथे अख्खे बदाम घेतलेत. हे साधेच आपले बदाम आहेत आणि बदाम घेताना आपल्याला सालीसकटच ते बदाम घ्यायचे. 3 अंजीर घेतलेत. 2 चमचे इथे मी काजू घेतले. 1 चमचा मी इथे पिस्ता टाकला आहे. हा साधा पिस्ता आहे, खारा पिस्ता वापरू नका कारण की आपण शेक तयार करतोय तर त्याच्यासाठी केव्हाही साधा पिस्ताच वापरा. एक अशी अख्खी हिरवी विलायची घेतली आहे आणि 5 इथे मी पेंडखजूर घेतलेत. तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचे पेंडखजूर असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता ह्या पेंडखजूरमधली आपल्याला बी काढून घ्यायची आहे. तर काढताना असं सावकाश काढायची आहे. जर तुमच्याकडे सीडलेस डेट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुमचा थोडा टाईम वाचेल. जर तुमच्याकडे असे ओले डेट्स नसतील म्हणजे पेंडखजूर नसतील ना तर तुम्ही साधी खारीकसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. जी आपली वाळलेली खारीक येते ना मार्केटमध्ये तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये ना आपल्याला दूध टाकायचं आहे. आता मिल्कशेक तयार करतोय म्हटल्यानंतर त्याच्यात दूध तर असणारच आहे. तर इथे साधारण 1 ग्लास मी दुधाचा वापर केलेला आहे आणि हे दूध मी गरम घेतलं आहे कारण की आपल्याला मिल्कशेक एकदम पटकन असा तयार करायचा आहे आणि ते ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मुरले पाहिजेत म्हणून इथे मी गरम दुधाचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर आदल्या दिवशीच तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये असं दूध घालून ठेवू शकता रूम टेम्परेचरचं. मग सकाळी तुम्ही त्याचा मिल्कशेक तयार करू शकता. जितके ड्रायफ्रूट्स त्या दुधामध्ये छान मुरल्या जातील ना तितका अगदी मस्त असा टेस्टी असा आपला मिल्कशेक तयार करून होतो. आता याच्यावरती झाकून ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 2 ते 3 तास पण ड्रायफ्रूट्स भिजवून घेऊ शकता. तर हे बघा बराच वेळ झाला आहे मी असेच ड्रायफ्रूट्स भिजवत ठेवले होते. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते सुद्धा. ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित मुरलेत आणि तुम्ही दुधाचा कलर पण बघू शकता. थोडा असा कलर चेंज झाला आहे, थोडा असा क्रीमी कलर आला आहे दुधाला. तर आता हे आपले सगळे ड्रायफ्रूट छान अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेत. आता ह्याचा आपल्याला शेक तयार करायचा आहे. तर इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सगळे या मिक्सर जारमध्ये टाकायचे. आपण ड्रायफ्रूट्स भिजवून घेत असताना त्याच्यामध्ये मी 1 ग्लास दुधाचा वापर केला होता. आता परत ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध टाकले. एकदम थंड दूध आहे, फ्रीजमधलं दूध आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. तर इथे साधारण 1.5 चमचा इथे मी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला आणखीन थोडं गोड हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये साखर कमी जास्त टाकू शकता. आपण ह्या शेकमध्ये पेंडखजूर वापरलेला आहेत. पेंडखजूर मुळातच गोड असतात, पण जर तुम्हाला आवडत असेल तर साखर टाका, नाही टाकली तरी तसाच तुम्ही शेक तयार करू शकता. तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये गूळ पण टाकू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे मधाचा वापरसुद्धा करू शकता. तुम्हाला जसं हवं ना तसं तुम्ही ह्याच्यामध्ये क्वांटिटी कमी जास्त करू शकता कारण की पिणार तर तुम्हीच आहात. तर तुम्हाला जसं आवडतं ना तसं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण टाकू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने मी हा मिल्कशेक तयार करून घेतला आहे. तुम्ही मिल्कशेकचा कलरच बघू शकता, अगदी अप्रतिम असा कलर आला आहे. तर आता हा मिल्कशेक आपल्याला मस्त असा थंडगार असताना सर्व करायचा आहे. थंडगार मिल्कशेक एकदम मस्त लागतो. तर तुम्ही मिल्कशेकची थिकनेस बघू शकता, एकदम मस्त असा घट्ट आपला हा मिल्कशेक तयार करून झाला आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हा आपला एकदम टेस्टी असा मिल्कशेक तयार करून झाला आहे. सर्वात शेवटी ना वर असं गार्निशिंग करायचं आहे. तर इथे मी बदाम टाकलेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर हा मिल्कशेक एकदम असा चिल्ड असतानाच प्यायला अगदी मस्त लागतो. आणि तुम्हाला हा माझा ड्रायफ्रूटचा मिल्कशेक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.